आपल्या रोजच्या वापरातल्या एका साध्या तंत्रज्ञानामध्ये, एका शांत आवाजात आयुष्य बदलून टाकणारा एक महत्वाचा धडा दडलेला आहे. हे कधी जाणवलंय का? चला, आज आपण गुगल मॅप्सच्या त्या एका सूचनेमागचं हे जबरदस्त तत्वज्ञान समजून घेऊया. जरा विचार करा, आपण गाडी चालवत आहोत, एका नवीन ठिकाणी पोहोचायचंय आणि अचानक आपण एक चुकीचं वळण घेतो. काय होतं? मनात एक क्षणभर का होईना पण गोंधळ उडतोच नाही का? पण लगेचच कानावर एक ओळखीचा शांत आवाज येतो. हाच तो आवाज. मार्ग पुन्हा मोजत आहे. यात कुठलाही राग नाही, निराशा नाही किंवा मी तर सांगितलं होतं असा टोमणा तर अजिबात नाही. फक्त एक शांत, सोपा उपाय. आणि खरं सांगायचं तर या एका साध्या सूचनेमध्येच आयुष्याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. आजकाल गुगल मॅप्स आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. आपण कुठेही जायचं ठरवलं की ठिकाण टाकतो आणि मॅप्स आपल्याला रस्ता दाखवतो. पण समजा त्या प्रवासात आपण चुकलो किंवा पुढे रस्ताच बंद निघाला, तर मॅप्स कधी आपल्याला दोष देतं का? नाही. विचार करा, कुठलीही टीका न करता, कोणतीही नकारात्मकता न दाखवता, फक्त ध्येयावर लक्ष ठेवून एक नवीन मार्ग शोधणं. जीपीएसची हीच पद्धत आपल्या आयुष्यासाठी किती मोठी प्रेरणा आहे, नाही का? चला तर मग ही संकल्पना आता आपण तंत्रज्ञानाच्या पलीकडे नेऊया आणि आपल्या आयुष्याला लावून बघूया. कारण आपलं आयुष्यसुद्धा एका प्रवासासारखंच आहे, जिथे सतत अनपेक्षित वळणं येतच असतात. मग नक्की काय आहे हा रिकॅल्क्युलेटिंग माइंडसेट? सोप्या भाषेत सांगायचं तर आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना प्रवासाचा शेवट न मानता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करणारा एक नवीन रस्ता समजणं. म्हणजे ध्येय तेच ठेवायचं, फक्त रस्ता बदलायचा. आणि खरं तर बघा, आपल्यापैकी कुणाचाच आयुष्याचा प्रवास सरळ रेषेत नसतो. कधी आजारपण येतं, कधी अपघात होतो, तर कधी अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. अशावेळी अनेक जण खचून जातात, आपलं ध्येयच सोडून देतात. पण जर आपण गुगल मॅपसारखा विचार केला तर ही संकल्पना प्रत्यक्षात कशी काम करते हे समजून घेण्यासाठी चला काही खरी उदाहरणं बघूया. म्हणजे हे आणखी सोपं होईल. समजा एक विद्यार्थी आहे ज्याचं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे, पण प्रवेश परीक्षेत त्याला अपयश आलं. मग काय त्याचा प्रवास इथेच संपला का? अजिबात नाही. त्याने फक्त आपला मार्ग रिकॅल्क्युलेट केला. आता तो फिजिओथेरपी, फार्मसी किंवा नर्सिंगसारख्या क्षेत्रात जाऊन तितकाच यशस्वी होऊ शकतो. लोकांची सेवा करण्याचं त्याचं मूळ ध्येय तर पूर्ण होतच आहे. किंवा विचार करा एका खेळाडूचा, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव मोठं करायचंय, पण एका दुखापतीमुळे त्याचं खेळाडू म्हणून करिअरच थांबलं. मग स्वप्न संपलं? नाही, फक्त मार्ग बदलला. आता तोच खेळाडू एक उत्तम प्रशिक्षक किंवा विश्लेषक बनून त्याच खेळासाठी आपलं योगदान देऊ शकतो. म्हणजे बघा, या दोन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. त्यांचं मूळ ध्येय, मग ते आरोग्य सेवेचं असो किंवा खेळाचं, ते तसंच राहिलं. बदलला तो फक्त त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. आणि हेच तर आहे रिकॅल्क्युलेटिंगचं सार. आणि खरं तर हा विचार काही आजचा नाहीये. इतिहास आहे, त्याची अनेक उदाहरणं सापडतात. थॉमस एडिसननी केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयोग हा अपयश नव्हता, तर हा मार्ग चुकीचा आहे हे शिकण्याची एक संधी होती. ते सतत रिकॅल्क्युलेट करत होते. अगदी महात्मा गांधीजींना सुद्धा दक्षिण आफ्रिकेत आलेल्या संकटांनीच सत्याग्रहाचा एक नवा आणि शक्तिशाली मार्ग दाखवला. ठीक आहे, पण मग हे सगळं आपण आपल्या आयुष्यात कसं आणायचं, त्यासाठी काय करायचं? चला, जीपीएस प्रमाणे विचार करण्याची एक सोपी पद्धत पाहूया. सगळ्यात पहिलं, आपलं मूळ ध्येय काय आहे हे पक्क लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्वतःला किंवा परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी शांतपणे पुढे काय करता येईल याचा विचार करायचा. इथेच आपल्या विचारांमध्ये लवचिकता येते, जी आपल्याला नव्या वाटा स्वीकारायला मदत करते. हो, नव्या मार्गाला थोडा वेळ लागू शकतो, पण उशीर होणं म्हणजे अपयश नव्हे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नव्या प्रवासात मिळणाऱ्या अनपेक्षित संधी आणि अनुभवांसाठी आपलं मन खुलं ठेवायचं. आणि हे फक्त करिअर किंवा शिक्षणापुरतं मर्यादित नाही, आपल्या नात्यांमध्ये सुद्धा हे लागू होतं. जेव्हा गैरसमज होतात तेव्हा नातं तोडण्याऐवजी संवादाचा, समजुतीचा एक नवीन मार्ग शोधून नातं रिकॅल्क्युलेट करता येऊ शकतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की रिकॅल्क्युलेटिंग ही फक्त एक तांत्रिक गोष्ट नाही, तर ते आयुष्य जगण्याचं एक महत्त्वाचं कौशल्य आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन आहे.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आपल्या आयुष्यात येणारं अपयश, चुका किंवा संकटं हा आपल्या प्रवासाचा शेवट नसतो. ती फक्त एक नवीन आणि कदाचित आधीपेक्षाही चांगला मार्ग शोधण्यासाठी मिळालेली संधी असते. ज्याला मार्ग बदलण्याची ही कला एकदा जमली, त्याला कोणतीही परिस्थिती थांबवू शकत नाही. म्हणूनच तर म्हणतात, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर पुढच्या वेळी जेव्हा आयुष्य एखादं अनपेक्षित वळण घेईल, तेव्हा निराश होण्याऐवजी स्वतःला नक्की विचारा, माझा नवीन, अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो.